आणि अमित शहा आता 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यानंतर भाजपनं आता सूक्ष्म नियोजनाला सुरुवात केली आहे। भाजप तालुका स्तरावरती नियोजन करणार आहे आणि समितीनं या संदर्भातला आढावा घेतलाय। भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक संचालन समिती प्रमुख रावसाहेब दानवे, संघटन मंत्री शिवप्रकाश यांनी जिल्हानिहाय आढावा घेतलाय। तालुका गाव स्तरावर भाजप कार्यकर्त्यांचं जाळं मजबूत केलं जाणार आहे। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, गावखेड्याच्या पातळीवर भाजप काय रणनीती आखते विधानसभेला सामोरं जाताना? अगदी बरोबर आहे प्रज्ञा। आपण जर बघितलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आता भाजप जे आहे ते गाव स्तरावर आपली आखणी करताना पाहायला मिळते। कारण लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता आणि याचमुळे आता जर पाहिलं असेल तर तालुका स्तरावर जो आहे तो आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानंतर गाव पातळीवर देखील आढावा घेतला जाणार आहे। सुरुवातीला तालुका स्तरावर भाजपची स्थिती काय आहे, भाजप कोणत्या मतदारसंघामध्ये कमजोर आहे याची माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे। नुकतेच बघितलं आपण असेल तर प्रभारी सहप्रभारी यांनी देखील दौरा केला होता आणि त्यानंतर आढावा बैठक घेतल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे। विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकायच्या असतील तर गाव पातळीवरची मतं महत्त्वाची असणार आहेत, तालुका स्तरावरची मतं महत्त्वाची असणार आहेत आणि यासाठी भाजप जे आहे ते रणनीती आता आखताना पाहायला मिळते। ठीक आहे सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।